नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशनल महेश या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खरं तर महाडीबीटी पोर्टल संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले लेटेस्ट अपडेट्स, काही महत्त्वाचे परिपत्रक मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। यानुसार आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना फेस होत असलेले प्रॉब्लेम्स त्यांनी कमेंटच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत। जसे की शैक्षणिक वर्ष 2019-20 म्हणजेच मागील वर्षातील विद्यार्थ्यांना फर्स्ट इन्स्टॉलमेंट पहिला हप्ता, सेकंड इन्स्टॉलमेंट दुसरा हप्ता किंवा दोन्ही हप्त्याची शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापपर्यंत जमा झालेली नाही। यामुळेच विद्यार्थी पालक यांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था होती। ही संभ्रमावस्था विचारात घेऊन छात्र भारती संघटनेकडून आयुक्तालयास एक निवेदन देण्यात आलेले होते। या निवेदनाचा विचार करून शासन स्तरावरून आयुक्तालय स्तरावरून एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। डिस्बर्समेंट प्रक्रियेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। मी आपणा सर्वांना विनंती करतो, आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून नुकतंच निर्गमित झालेल्या या परिपत्रकामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत। या मुद्द्यानुसार विद्यार्थ्यांना काही गोष्टीचं अनुपालन करायचं आहे, जेणेकरून शिष्यवृत्तीची रक्कम ही त्वरित त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राइब या बटनला क्लिक करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून महाडीबीटी संदर्भात प्राप्त झालेले लेटेस्ट अपडेट्स आपणास सर्वप्रथम नोटिफाय होतील। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया काय आहे सप्टेंबर 2020 मध्ये शासनाकडून आयुक्तालय स्तरावरून प्राप्त झालेले डिस्बर्समेंट संदर्भात प्राप्त झालेले परिपत्रक। आपण पाहताय समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेले हे पत्र आहे आणि प्रति करण्यात आलेला आहे प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण सर्व विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सर्व जिल्हे। आता आपण विषय काय आहे तो जाणून घेऊया। या पत्राचा विषय आहे सन 2019-20 शैक्षणिक वर्षाकरिता महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील मान्य झालेल्या शिष्यवृत्ती अर्जांची यशस्वी वितरण म्हणजेच डिस्बर्समेंट प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाचे निराकरण करण्याबाबत। म्हणजेच मागील वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य अप्रूव्ड करण्यात आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना जी यशस्वीरित्या रक्कम डिस्बर्समेंट करावयाची असते, या प्रक्रियेबाबत जे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे याचे निराकरण करण्यासाठी हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपल्याला काही शासन निर्णयाचा सुद्धा संदर्भ देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता हे शासन निर्णय आहेत, एकूण 3 शासन निर्णय संदर्भाधीन घेतलेले आहेत आणि चौथं जे आहे छात्र भारती संघटनेचे आयुक्तालयास दिनांक 30/7/2020 रोजी प्राप्त झालेले निवेदन। या निवेदनाचा विचार करून आयुक्तालय स्तरावरून हे पत्र निर्गमित झालेले आहे। आता आपण प्रत्यक्ष विषय काय आहे तो पाहूयात। संदर्भीय क्रमांक 3 च्या आयुक्तालयास प्राप्त निवेदना अन्वये तसेच राज्यभरातील अनेक स्थानिक विद्यार्थी पालक संघटनांनी आयुक्तालयास व शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे पहिला किंवा दुसरा हप्ता किंवा दोनही हप्त्यातील अर्ज मंजूर होऊन देखील देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही संबंधित लाभार्थी त्यांच्या महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे। सदर अर्जांवर संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर आयुक्तालय स्तरावरून डीडीओ त्यांचे देयके तयार करून कोषागारातून देय असलेली रक्कम पारित करून महाडीबीटी पोर्टलच्या पूल बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अप्रूव्ड आहेत चारही डेस्क ऑफिसर कडून, अशा सर्व अर्जांची जी रक्कम आहे ती महाडीबीटी पोर्टलच्या पूल बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे असं शासनाकडून सांगण्यात येत आहे। पुढे पाहूयात आपण काय सांगतात ते। सदर देय असलेली रक्कम ही PFMS या केंद्रभूत वितरण प्रणालीमधून विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा होणे अपेक्षित आहे। आता या ठिकाणी जी रक्कम असते ही रक्कम PFMS हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सिस्टम थ्रू
प्रणालीतून विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणे अपेक्षित असते। ही ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि ऑटोमॅटिक प्रक्रिया आहे। पुढे असं सांगण्यात आलेलं आहे, तत्पूर्वी पीएफएमएस प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास संलग्न असल्याचे एनपीसीआय या केंद्रभूत पडताळणी प्रणालीतून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार व बँक खात्याची पडताळणी करण्यात येते। म्हणजेच ज्यांचे अर्ज अप्रूव्ड आहेत, मान्य आहेत, अशा अर्जांचे एनपीसीआय कडून, ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे, याच्याकडून आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही याची खात्री करण्यात येते असं सांगितलेलं आहे। पुढे सांगण्यात आलेलं आहे, खात्याची पडताळणी करण्यात येते, तथापि या पडताळणी प्रक्रियेस पीएफएमएस व एनपीसीआय यांच्या स्तरावर विलंब होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे। म्हणजे हा जो विलंब होत आहे तो पीएफएमएस आणि एनपीसीआय या कार्यालय स्तरावरून विलंब होत आहे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पुढे सांगण्यात येत आहे, याबाबत आयुक्तालय स्तरावरून व शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्य स्तरावरील पीएफएमएस एनपीसीआय कार्यालयांना वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे। म्हणजेच याचा फॉलोअप घेतला जात आहे आयुक्तालय स्तरावरून आणि महाराष्ट्र शासनाकडून संबंधित एनपीसीआय कार्यालयांकडे। आता पुढे असं सांगण्यात आलेलं आहे, याशिवाय देयक जनरेट झालेल्या अर्जांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी प्रणालीवरील पूल अकाउंट व पीएफएमएस या प्रणालीद्वारे चालू असून सन 19-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात अद्याप जमा व्हायची आहे। सदरील रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित होण्यास खालील कारणांमुळे विलंब होत आहे। म्हणजेच वरील नमूद करण्यात आलेल्या 2 कारणा व्यतिरिक्त आणखी काही कारण आहेत, ज्या कारणास्तव संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज अप्रूव्ड मान्य होऊन मंजूर होऊन सुद्धा त्यांना दोन्ही इन्स्टॉलमेंट, फर्स्ट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट किंवा एका इन्स्टॉलमेंटचे लाभ हे प्राप्त झालेले नाहीत। आता मित्रांनो, जे खाली नमूद केलेले जे कारण आहेत किंवा रिझन आहे ते अत्यंत महत्वाचे आहेत, कारण हे सर्व कारण हे आपल्यावरती डिपेंड आहेत, आपण याकरिता कारणीभूत आहात। त्यामुळे आपण स्पष्टपणे जाणून घ्या, यापैकी एक जरी प्रक्रिया आपल्याकडून राहिलेली असेल तर आपला अर्ज हा प्रलंबित असणार आहे, संबंधित योजनेचा लाभ आपल्यास प्राप्त होण्यास विलंब होणार आहे। यामध्ये पहिलं कारण दिलेलं आहे ते म्हणजे नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये आधार क्रमांक अद्ययावत नसणे। म्हणजे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना आधार सीडेड प्रोफाईल भरलेली नसते, नॉन आधार हा ऑप्शन सिलेक्ट केलेला असतो। जरी आपण नॉन आधार प्रोफाईल अर्ज केला असेल तरी आपल्याला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आधार क्रमांक अद्ययावत करणं आवश्यक असतं, याची खात्री करून घ्या। आपण नॉन आधार प्रक्रियेद्वारे जर अर्ज केला असेल तर आधार क्रमांक अद्ययावत केलेला आहे का। त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण सांगण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्याचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे। हे सर्वात महत्वाचं कारण आहे। आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांना याची कल्पना नाही की ज्या बँक खात्यावरती स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीची फ्रीशिपची रक्कम जमा व्हायची असते, ही महाडीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असते। त्याकरिता अत्यंत महत्वाचं आपलं आधार हे बँक खात्याशी लिंक असलंच पाहिजे। इट्स अ कंपल्सरी प्रोसेस। त्यानंतर तिसरा जो मुद्दा मेन्शन करण्यात आलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्याचे आधार क्रमांक इनॅक्टिव्ह असणे। तुमचे आधार हे इनॅक्टिव्ह स्थितीत असल्यावर सुद्धा संबंधित योजनेचा लाभ आपणास प्राप्त होत नाही, याची सुद्धा खात्री करून घ्यावी। चौथं कारण देण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्यांनी वाउचर रिडीम न करणे। हेही खूपशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असू शकतं, कारण आपण आपल्या प्रोफाईलला लॉग इन करून महाडीबीटीला लॉग इन करून युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून आपल्याला आलेलं ग्रीन कलरचं रिडीम हे बटन विहित कालावधीत देण्यात आलेल्या दिनांकाच्या आत आपल्याला रिडीम करणं आवश्यक असतं, ते सुद्धा आपण खात्री करून घ्यावी। दोन्ही इन्स्टॉलमेंट करिता स्वतंत्ररित्या रिडीम बटन हे येतं, ते आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यानंतर 5वं कारण देण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्याचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते हे बंद असणे। म्हणजेच आपण मेन्शन केलेलं आपण प्रोफाईलला दिलेलं बँक अकाउंट हे फ्रीज कंडिशन मध्ये असेल किंवा
ट्रान्झॅक्शन्स होत नसतील, त्यामुळे काही कारणास्तव 3 महिन्यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स झाले नसतील तर आपले बँक अकाउंट हे बँकेकडून बंद केले जाते. या कारणास्तव सुद्धा आपल्याला संबंधित योजनेचा लाभ मिळत नसेल असं सांगण्यात आलेलं आहे. 6वा जो मुद्दा आहे, 6वं कारण दिलेलं आहे, विद्यार्थ्याचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असते. म्हणजे हेही कारण असू शकतं, आपण आधार लिंक केलेला आहे बँकेला, आपलं आधार चालू आहे, बँक खाते चालू आहे, परंतु आपण जो मोबाईल क्रमांक आधारला संलग्न केलेला आहे तो क्रमांक बंद आहे. या कारणास्तव सुद्धा आपल्याला लाभ प्राप्त होत नाही. 7वं कारण आहे, दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्याची उपस्थिती अद्ययावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे. ज्यावेळी फर्स्ट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट अप्रूव्ह करावं लागतं महाविद्यालय स्तरावरून, त्यावेळेस विद्यार्थ्याची हजेरी ही त्या मेन्शन केलेली असते. अटेंडन्स रिपोर्ट भरावा लागत असतो अर्जात फॉरवर्ड करत असताना. तर दुसऱ्या हप्त्यातील काही विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्ययावत न केल्यामुळे सदर अर्ज हे महाविद्यालय स्तरावर सुद्धा प्रलंबित असू शकतात. त्यामुळे आपण कन्सर्न जे कोणी आपल्या स्कॉलरशिप सेक्शन पाहत असतील त्या सरांकडे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी की आपला अर्ज महाविद्यालय स्तरावर तर प्रलंबित नाही ना. जर असेल तर तो पुढे फॉरवर्ड करण्यास सांगावा आपली उपस्थिती भरून. वरील सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी निगडीत असून त्या त्यांच्या स्तरावरून जसे जसे अद्ययावत केले जाईल त्याप्रमाणे विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार असल्याचे महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास वेळोवेळी कळवलेले आहे. हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ज्या वरती मेन्शन केलेल्या सर्व बाबी आहेत त्या आधार व बँक खात्याशी निगडीत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण विद्यार्थी आहात. जोपर्यंत आपण ही प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही, कारण ही सर्व प्रोसेस डिस्बर्समेंटची प्रक्रिया आपोआप आहे, ऑटोमॅटिकली होते. जर आपण ही सर्व प्रक्रिया कंप्लीट केली तर आपल्या अकाउंटवरती तांत्रिक अडचणी येणार नाहीत आणि आपल्याला संबंधित योजनेचा लाभ त्वरित प्राप्त होईल. पुढे असं सांगण्यात आलेलं आहे, तथापि उपरोक्त कारणांमुळे शिष्यवृत्ती फ्रीशिप रकमेची वितरणामध्ये विलंब होत असल्याची बाब आपल्या स्तरावरून सर्व स्थानिक विद्यार्थी पालक संघटना, संबंधित सेवाभावी संस्था तसेच महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत कळवणे व त्यांना आश्वासित करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व स्तरावरील निर्माण झालेल्या संभ्रमाचे निराकरण होईल. याबाबत व्यापक प्रसिद्धी होणे आवश्यक असून याबाबत महाविद्यालयाच्या व शिक्षक पालक संघटनांची आवश्यकता वाटल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यशाळा घेऊन त्यांना अवगत करण्याचे क्षेत्रीय कार्यालयास निर्देशित करण्यात येत आहे. तथापि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे निकालपत्र अथवा इतर कागदपत्रांची शिष्यवृत्तीची फ्रीशिपची अदायगी अभावी अडवणूक महाविद्यालयाने करू नये. म्हणजे स्कॉलरशिपची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येऊ नये असंही या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अन्यथा संदर्भीय क्रमांक 1च्या सदर शासन निर्णयान्वये प्रचलित शासन निर्णयानुसार संबंधित महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घेण्याबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आपल्या स्तरावरून योग्य त्या स्पष्ट लिखित सूचना निर्गमित कराव्यात. मित्रांनो, हे पत्र प्राप्त झालेलं आहे आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मोटिवेशनल महेश. थँक्यू, धन्यवाद.